विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना कर्ज वितरणाला हायकोर्टाची मनाई। उद्धव ठाकरेंच्या आग्रहानंतरही काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न करण्यावरती ठाम। आधी निवडणुकांना सामोरं जाऊ, मग मुख्यमंत्री ठरू, काँग्रेसची भूमिका। मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी अजित पवार आणि फडणवीसांच्या सोबत रात्री उशिरा बैठक। बैठकीचा अजेंडा गुलदस्त्यामध्ये, पण महाविकास आघाडीच्या उद्याच्या बंदवरती चर्चा झाल्याची माहिती। उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाचा धक्कादायक घोटाळा। ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा गैरवापर सुरू असल्याचं उघड। एबीपी माझाला काही कंडक्टर्सनी दिली कबुली। आपल्या सरकारची अनेक केंद्र बंद असल्याची राज्य सरकारची हायकोर्टात कबुली। कोट्यवधींचा घोटाळा होत असल्याचा याचिकेद्वारे आरोप। महाविकास आघाडीशी एमआयएमची सकारात्मक चर्चा। इम्तियाज जलील यांची माहिती। एकटा लढलो तर पुन्हा बी टीम म्हणू नका, महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला इशारा। झेड प्लस सुरक्षा देण्यावरून पवारांनी घेतली केंद्र सरकारची फिरकी। निवडणुकीच्या तोंडावर माझ्या संबंधी ऑथेंटिक माहिती मिळवायची असेल तर वर्तवली शक्यता। बुलढाणा आणि अकोल्याला काल पावसानं झोडपलं। अतिवृष्टीसारखा पाऊस झाल्यानं नद्यांना पूर, शेतांमध्येही साचलं पाणी। आंदोलन यशस्वी झाल्यानंतर एमपीएससीचे विद्यार्थी शरद पवारांच्या भेटीला। रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली होते भेट। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती रविकांत तुपकर आक्रमक। वर्षा बंगल्यावरती जाऊन शेतकरी आत्महत्या कशा करतात त्याचं प्रात्यक्षिक दाखवणार। लुसान डायमंड लीगमध्ये भारताच्या नीरज चोप्राला रौप्य पदक। 89.49 मीटर लांब फेकला भाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।